नमस्कार. मनसे घडामोडी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बुलेटिन सत्रात मी तुषार खरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत मनसे संदर्भातल्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. बुलढाणा जिल्हा व सामान्य रुग्णालयात झालेल्या भ्रष्टाचारामुळे आरोग्याच्या सोयीसुविधांचा मोठ्या प्रमाणावरती अभाव निर्माण झाला आहे. सोबतच बुलढाण्यातील याच सरकारी दवाखान्यात असंख्य पदे रिक्त असल्याने बुलढाणा जिल्ह्याची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शासनाने लवकरात लवकर ही रिक्त पदे भरून जनतेच्या आरोग्याशी खेळणं बंद करावं अशी मागणी बुलढाणा मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इचलकरंजी शहर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळगडावर स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. या मोहिमेत कोल्हापूर व इचलकरंजीमधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता. या मोहिमेचे कोल्हापूर इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोतर्फे पादचारी पूल उभारण्यात आला आहे. परंतु पुलाचं बांधकाम होऊनही बरेच दिवस झाले असले तरीसुद्धा नागरिकांसाठी तो अद्यापही खुला करण्यात आला नसून यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. यावेळी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निमण यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना भेटून पूल सुरू करण्याबाबत अधिकृत निवेदन दिलं आहे. काल राजसाहेब ठाकरे यांनी घाटकोपरच्या भटवाडीमध्ये जाऊन महाराष्ट्र सैनिकांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच या परिसरातील गणेश मंदिरात राजसाहेब ठाकरे यांनी मनोभावे पूजा अर्चना केली. महायुतीची नुकतीच मुंबईत सभा पार पडली. या सभेसाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. सभा महायुतीची असली तरीसुद्धा चर्चा मात्र राज ठाकरे यांचीच होती. राज ठाकरेंनी ही सभा गाजवली. नरेंद्र मोदी समोर त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या ठेवल्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा, आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, मराठा साम्राज्याचा इतिहासाचा देशाच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश, मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरती लक्ष आणि भरपूर निधी, कोकण गोवा महामार्ग पूर्ण व्हावा या मागण्या राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्याकडे ठेवल्या आहेत. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात काही नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.